तर नमस्कार मित्रांनो. काल आपण जे आपले लेवल्स दिले होते निफ्टीसाठी, तर बघू ते किती वर्क झालेत. तर कालच्या आपल्या ॲनालिसिसमध्ये आपण बोललो होतो की मार्केट जर का ह्या ट्रेंड लाईनच्या वरती एकदा ती कॅन्डल क्लोज केली तर तिचं फर्स्ट टार्गेट असू शकतं 2640पर्यंत. तर 2640ला तर गेलं मार्केट. बट आपण त्यासोबत अजून एक गोष्ट बोललो होतो की कॉल साईडला प्रीमियम जास्त आहेत. तर इतक्या इझिली तरी मार्केटवरती जाणार नाही. ते प्रीमियम्स खाण्यासाठी आणि हे जे खालच्या साईडला लिक्विडिटी आहेत अवेलेबल, हे घेण्यासाठी मार्केट एकदा तरी खाली येणार आणि शार्पली खाली येणार. तर एक्झॅक्टली तेच झालेलं आहे. आपलं हे जे पहिलं होतं 2440चं टार्गेट तर भेटलं, बट एक्झॅक्टली त्याच लेवलवरनं मार्केटनी जो शार्प फॉल केलेला आहे. तर त्या फॉलसोबत आपलं एक हे होतं की आपण बोललो होतो की जर मार्केट या झोनमध्ये आलं आणि या झोनमध्ये आल्यानंतर मार्केटने कुठली बुलिश साईडची कॅन्डल शो केली तर मग बुलिश साईडला व्ह्यू बघा. पण जर का मार्केटनी हे 898 लेवल होती 25 890, या लेवलच्या खाली जर कोणती कॅन्डल क्लोज केली, जी काय बघा ही कॅन्डल क्लोज केली रेडवाली चांगली, त्यानंतरचं मग ती मार्केट ही गॅप फिल करण्यासाठीच बघन. मग या गॅप फिलिंगसाठीच मार्केट जायला बघन किंवा डे लोपर्यंत. तर डे लो पण मार्केट गेलं. डे लोवरती डे आपण हे होतं की ह्या झोनमध्येच जे ही गॅप आणि ही डे लो या झोनमधनं मार्केट कंटिन्यू बुलिश साईडलाच जायला बघन. तर डे लोला आलं, डे लोवरनं पण वरती गेलेलं आहे परत. त्याच्यानंतर जो हे होतं तिकडं थोडा वेळ कन्सल्टेट करून परत एकदा शार्प फॉल, गॅप फिल करून, गॅप फिल नंतरचा हा मुवमेंट सगळ्यांनीच बघितलेला आहे. ज्यांनी ज्यांनी मार्केट आज बघितलं त्यांनी बघितलं असं प्रीमियमनी काय स्पाईक केलेली ह्या मुवमेंटला. तर हे होतं कालचं ॲनालिसिस होतं. तर यूट्यूबवरती आहेच आपल्या चॅनलवरती हे. तर आता उद्यासाठी आपलं ॲनालिसिस असं असणार आहे की तर खूप कॉम्प्लिकेट नाही करत. ही जी लेवल आहे 945 तिच्यावर जर मार्केट टिकून राहिलं तर 26,000चं पहिलं टार्गेट आहे. 26,000च्या वर जर गेलं तर पहिलं हेच 2640 त्याच्यावरती. आणि जर इथं परत एकदा कुठली नेगेटिव्ह कॅन्डल असेल तर शॉर्ट साईडला ट्रेड बघा. तुम्ही परत एकदा ट्रेड बघू शकता शॉर्ट साईडचाच. आणि जर का हा जो आजचा लो आहे ह्या लोच्या खाली जर तुटलं उद्या कोणत्या तरी याच्याने, तर हे 25,730चं टार्गेट एक भेटू शकतं, जी की हा स्विंग आहे. या स्विंगपर्यंतचं एक टार्गेट अवेलेबल आहे. तर अकॉर्डिंगली तुम्ही बघा तुमचं रिस्क मॅनेज करून तुम्हाला जसं जमेल.